नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज 31 मे 2026 रविवार आणि अधिक मासातील पवित्र पौर्णिमा आहे. ही पौर्णिमा अत्यंत शुभ मानली जाते. अधिक महिना हा भगवान विष्णूंना समर्पित असल्यामुळे या महिन्यातील प्रत्येक दिवस पुण्यदायी मानला जातो. परंतु पौर्णिमेचे महत्त्व सर्वात जास्त सांगितले जाते. आजची पौर्णिमा तिथी दुपारी सुमारे 2:15 आहे. त्यामुळे उपवास, पूजा, जप आणि दान यासारखी धार्मिक कार्य आजच करणे महत्त्वाचे मानले जाते. पण या पवित्र पौर्णिमेच्या रात्री एक असा सोपा उपाय सांगितला जातो जो अनेक भक्त श्रद्धेने करतात. या उपायांमध्ये कोणताही मोठा खर्च नाही, कोणतीही कठीण पूजा नाही, फक्त श्रद्धा आणि भगवानांवर विश्वास असणे आवश्यक आहे. संध्याकाळी सूर्यास्त होण्यापूर्वी घराच्या मुख्य उंबरठा स्वच्छ करावा, शक्य असल्यास पाण्याने धुवून घ्यावा. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये उंबरठ्याला खूप महत्त्व दिले गेले आहे, कारण उंबरठा हा घराचा रक्षक मानला जातो. घरात येणारी प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक शुभ कार्य आणि प्रत्येक सकारात्मक ऊर्जा याच उंबरठ्यातून प्रवेश करते असे मानले जाते. म्हणूनच कोणत्याही सणाच्या दिवशी उंबरठा स्वच्छ ठेवण्याची परंपरा आहे. सूर्यास्त झाल्यानंतर उंबरठ्यावर हळद आणि कुंकुमाने सुंदर स्वास्तिक काढावे. स्वास्तिक हे मंगलमय आणि शुभतेचे प्रतीक मानले जाते. स्वास्तिकाच्या 4 बाजू जीवनातील 4 दिशा, 4 वेद आणि 4 पुरुषार्थ यांचे प्रतीक मानले जातात. त्यामुळे स्वास्तिक काढल्याने घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते अशी श्रद्धा आहे. यानंतर उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला तुपाचे 2 दिवे लावावेत. दिवा लावताना भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे स्मरण करावे. काही क्षण डोळे बंद करून आपल्या घरासाठी, कुटुंबांसाठी आणि सर्वांच्या सुखशांतीसाठी प्रार्थना करावी. अनेक लोकांचा असा विश्वास आहे की पौर्णिमेच्या रात्री उंबरठ्यांवर लावलेला दिवा घरातील नकारात्मकता दूर करण्याचे प्रतीक आहे. दिव्याचा प्रकाश म्हणजे आशा, विश्वास आणि ज्ञान. अंधार दूर करून प्रकाश निर्माण करणे म्हणजेच जीवनात सकारात्मकता आणणे असे मानले जाते. दिवा लावल्यानंतर देवघरात जावे, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी समोर नमस्कार करावा. शक्य असल्यास खडीसाखर, खीर किंवा गोड नैवेद्य दाखवावा. त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्रांचा 11, 21 किंवा 108 वेळा जप करावा. हा मंत्र अत्यंत पवित्र मानला जातो. अनेक भक्त रोज या मंत्रांचा जप करतात. जप करताना आपल्या मनातील इच्छा भगवानाला सांगावी. मात्र फक्त स्वतःसाठीच नव्हे तर संपूर्ण कुटुंबांच्या सुखासाठी, आरोग्यासाठी आणि शांतीसाठी प्रार्थना करावी. कारण निस्वार्थ भावनेने केलेली प्रार्थना अधिक सुंदर मानली जाते. या उपायांचे महत्त्व खूप मोठे सांगितले जाते. उंबरठा स्वच्छ करणे म्हणजे घरातील नकारात्मक विचार दूर करण्याचा संकल्प. स्वास्तिक काढणे म्हणजे शुभतेचे स्वागत. दिवा लावणे म्हणजे अंधारांवर प्रकाशांचा विजय आणि नामस्मरण म्हणजे भगवानांशी जोडले जाणे. काही लोक या दिवशी चंद्र उगवल्यानंतर चंद्राला अर्घ्य देखील देतात. एका तांब्यात पाणी घेऊन त्यामध्ये थोडे दूध मिसळावे आणि चंद्राला अर्पण करावे. त्यानंतर चंद्र दर्शन करून भगवान विष्णूंचे स्मरण करावे. पौर्णिमेचा चंद्र मनाला शांती देणारा मानला जातो. अधिक मास हा पुरुषोत्तम महिना म्हणून ओळखला जातो. पुराणांमध्ये सांगितले जाते की या महिन्याला स्वतः भगवान विष्णूंनी आपले नाव दिले. म्हणून या महिन्यात केलेली भक्ती, सेवा, दान आणि जप विशेष पुण्यदायी मानले जातात. पौर्णिमेच्या रात्री केलेली प्रार्थना मनाला नवीन ऊर्जा आणि नवीन आशा देतील असे अनेक भक्त सांगतात. या दिवशी शक्य असल्यास गरजू व्यक्तीला अन्नदान करावे, पक्षींना दाणे टाकावेत, गायीला चारा द्यावा, कारण सेवा आणि दान हे देखील भगवानांचीच पूजा मानली जाते. मोठे दान करण्याची गरज नाही, आपल्या क्षमतेनुसार केलेली छोटी मदत देखील महत्त्वाची असते. या पवित्र रात्री कोणाबद्दल वाईट विचार करू नका, कोणाशी भांडण करू नका, कटू शब्द बोलू नका. मन शांत ठेवून भक्तिभावाने भगवानांचे स्मरण करा, कारण खरी पूजा ही फक्त दिवा लावण्यात नसते तर मनातील चांगल्या विचारांमध्ये असते. अधिक मास पौर्णिमेच्या या पवित्र रात्री उंबरठ्यांवर लावलेला दिवा हा फक्त तेल आणि वात यांचा दिवा नसतो. तो श्रद्धेचा दिवा असतो, तो विश्वासाचा दिवा असतो, तो आपल्या घरात सुख, शांती आणि सकारात्मकता येण्याची प्रार्थना असते. आज अधिक पौर्णिमेचा पवित्र दिवस आहे. जर आजपर्यंत तुम्ही श्री
सत्यनारायणाची पूजा केली नसेल तर अजूनही वेळ गेलेली नाही. श्रद्धेने आणि भक्तिभावाने आज सायंकाळी किंवा रात्री श्री सत्यनारायणांची पूजा आणि कथा अवश्य करावी. अधिक महिना हा भगवान विष्णूंना समर्पित असल्यामुळे या दिवशी केलेली सत्यनारायण सेवा विशेष पुण्यदायी मानली जाते. पूजा मोठीच करावी असे नाही. घरात भगवान विष्णू किंवा श्री सत्यनारायणाचा फोटो ठेवून तुळशीपत्र, फुले आणि साधा गोड नैवेद्य अर्पण करूनही पूजा करता येते. त्यानंतर सत्यनारायण कथा वाचावी किंवा ऐकावी आणि मनोभावे प्रार्थना करावी. शास्त्रानुसार अधिक पौर्णिमेच्या दिवशी केलेली विष्णू भक्ती, नामजप, दान आणि सत्यनारायण पूजा जीवनात सुख, शांती आणि समृद्धी आणणारी मानली जाते. त्यामुळे जर आजपर्यंत पूजा केली नसेल तर आजचा दिवस संपण्यापूर्वी श्री सत्यनारायणाची पूजा करण्याचा प्रयत्न अवश्य करावा. भगवान सत्यनारायण हे भक्तांच्या भावनेला महत्त्व देतात, म्हणून विधीपेक्षा श्रद्धा महत्त्वाची आहे. मनापासून केलेली छोटीशी पूजा देखील भगवान स्वीकारतात आणि आपल्या भक्तांवर कृपा वर्षाव करतात असे मानले जाते. एकेकाळी एका गावात एक गरीब पण अत्यंत धार्मिक ब्राह्मण राहत होता. त्यांची पत्नी ही देवभक्त होती. दोघेही रोज भगवान विष्णूंची पूजा करत असत. पण गरिबीमुळे त्यांच्या जीवनात अनेक अडचणी होत्या. एकदा अधिक महिना सुरू झाला. गावातील लोक पुरुषोत्तम महिन्यांचे व्रत, जप आणि दान धर्म करत होते. त्या ब्राह्मणाला देखील अधिक महिन्यांचे महत्त्व समजले. त्याने ठरवले की संपूर्ण महिना भगवान विष्णूंचे नामस्मरण करायचे आणि पौर्णिमेच्या दिवशी विशेष पूजा करायची. महिनाभर तो श्रद्धेने ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्रांचा जप करू लागला. रोज सकाळी स्नान करून तुळशीला पाणी घालायचा, भगवान विष्णूंना नैवेद्य दाखवायचा आणि शक्य तितके दान करायचं. हळूहळू अधिक पौर्णिमेचा दिवस जवळ आला, पण त्यांच्या घरात पूजा करण्यासाठी आवश्यक साहित्यही नव्हते. तरीही त्या दाम्पत्याने निराश न होता मनापासून भगवान विष्णूंना प्रार्थना केली. पौर्णिमेच्या दिवशी त्यांनी नदीत स्नान केले. घरी येऊन तुळशी आणि भगवान विष्णूंची पूजा केली. पूजा संपल्यानंतर त्यांच्या दारात एक वृद्ध साधू आले. साधूंनी अन्न मागितले. घरात खायला फारसे काही नव्हते, तरीही त्या ब्राह्मण दाम्पत्याने स्वतः उपाशी राहून जे काही होते ते सर्व साधूंना अर्पण केले. साधूंनी प्रेमाने भोजन केले आणि आशीर्वाद दिला. क्षणात त्या साधूंचे रूप बदलले. ते स्वतः भगवान विष्णू होते. भगवान म्हणाले, तुम्ही अधिक महिना श्रद्धा, सेवा, दान आणि भक्ती केली. आज अधिक पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही निस्वार्थ भावनेने अतिथी सेवा केली, त्यामुळे मी प्रसन्न झालो आहे. भगवान विष्णूने त्यांना आशीर्वाद दिला की त्यांच्या घरातील दारिद्र्य दूर होईल, सुख समृद्धी येईल आणि त्यांच्या कुटुंबांवर कायम कृपा राहील. असे म्हणतात की त्या दिवसापासून त्या ब्राह्मणांचे जीवन बदलले. त्यांच्या घरात धनधान्याची कमतरता राहिली नाही. गावातील लोकांनाही अधिक पौर्णिमेचे महत्त्व समजले आणि सर्वांनी श्रद्धेने भगवान विष्णूंची सेवा सुरू केली. या कथेतून आपल्याला एक मोठा संदेश मिळतो. देवाला मोठे दान, मोठी पूजा किंवा मोठी संपत्ती नको असते. त्यांना हवे असते ते शुद्ध मन, खरी श्रद्धा आणि निस्वार्थ सेवा. म्हणूनच अधिक पौर्णिमेच्या दिवशी शक्य असल्यास सकाळी स्नान करावे, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी, तुळशीची प्रदक्षिणा घालावी, विष्णू सहस्रनाम किंवा नामजप करावा आणि आपल्या सामर्थ्यानुसार दान धर्म करावा. अधिक पौर्णिमा ही केवळ एक तिथी नसून भगवान विष्णूंची विशेष कृपा प्राप्त करण्याची सुवर्ण संधी आहे. या दिवशी केलेली भक्ती जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि आध्यात्मिक उन्नती देणारी मानली जाते. भगवान पुरुषोत्तम आणि माता लक्ष्मीची कृपा सर्वांच्या घरांवर सदैव राहो हीच प्रार्थना. विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा सर्वांवर राहो. घरात आनंद, आरोग्य, समाधान आणि समृद्धी नांदो. जीवनातील अडचणी दूर होत आणि प्रत्येकाच्या मनात भक्तींचा प्रकाश कायम राहो. जय श्री हरी, जय माता लक्ष्मी. व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि हाईप देखील नक्की करत जा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.